नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. सध्या चर्चा एकच चालू आहे. FCRA म्हणजे जो परदेशामधून पैसा येतो भारतामधल्या स्वयंसेवी संघटनांसाठी, त्याचा दुरुपयोग कसा होतो? आणि सांगितलं जातं अमुक कारणासाठी पैसा पाठवलाय, त्या कारणासाठी न वापरता तो पैसा धर्मांतरणासाठी वापरला जातो. आणि एक प्रकारे देशद्रोही कृत्यांसाठी इथल्या जनतेला फूस लावली जाते, चिथावणी दिली जाते. आणि अशा तऱ्हेचा जो गैरवापर केला जातो, त्याच्या विरोधामध्ये मोदी सरकार अतिशय संवेदनशील आहे. त्यांनी अत्यंत गंभीर पावलं पहिल्यापासून उचललेली तुम्हाला आठवत असतील. 2014 साली फोर्ड फाउंडेशन सारख्या बलाढ्य संघटनेला सुद्धा त्यांनी थेट रद्दबातल करून टाकलेलं होतं. आतापर्यंत काही हजार स्वयंसेवी संघटना ज्या आहेत त्यांची लायसन्सेस रद्द झाली. त्यांना आता परदेशामधून मदत घेता येत नाही. जोपर्यंत ते आपल्याकडे आलेल्या पैशांची विल्हेवाट आपण कशी लावली, ह्याचं समाधानकारक उत्तर देत नाही, तोपर्यंत मोदी सरकार बिलकुल ढळायला तयार नाही. मध्यंतरीच्या काळात म्हणजे 14 पासून आतापर्यंत गृहमंत्री बरेच होऊन गेले. राजनाथ सिंग होते आणि अन्य काही होते सुद्धा. अमित भाई गृहमंत्री झाल्यानंतर तर अतिशय कडक पवित्रा घेतला गेलेला आहे. आणि आता हा जो FCRA कायदा आहे, त्याच्यामध्ये आणखी दुरुस्ती करायचा मनोदय सरकारने व्यक्त केलेला आहे. त्याच्यातली महत्वाची दुरुस्ती आहे ती अशी आहे, की असा जर का गैरवापर एखाद्या संस्थेने केल्याचं आढळलं आणि त्यांचं लायसन्स काढून घेतलं गेलं, तर अशा प्रकारे अयोग्यरित्या वापरले गेलेले पैसे हे एखाद्या प्रॉपर्टीच्या ॲक्विजिशनसाठी जर का उपयोगात आणले गेले असतील, म्हणजे एखादी स्थायी मिळकत जर का त्याच्यामधून उभी राहिली असेल, तर त्या मिळकतीवरती सरकारचा अधिकार असेल आणि ती अ, जप्त करण्याचे अधिकार सरकारला मिळणार आहेत. ते या दुरुस्तीमुळे मिळणार आहेत. ही दुरुस्ती होणार ह्याची भीती ही जबरदस्त बसलेली आपल्याला दिसते. कारण धर्मांतरण करण्यामध्ये जास्त करून चर्चशी संबंधित असलेल्या ज्या संस्था आहेत, त्या आघाडीवरती आहेत. त्याला आठवत असेल जेव्हा मार्को रुबियो भारतामध्ये येऊन गेले आणि ते जवळ-जवळ 4 दिवसाच्या भेटीवरती होते भारत भेटीच्या, पण ते गेले ते थेट कलकत्त्यामध्ये गेले. ते कलकत्त्यात उतरले आणि मदर टेरेसा यांची जी संघटना आहे, तिच्याशी रिलेटेड म्हणजे तिथे त्यांनी काही तास घालवले, त्या लोकांशी चर्चा केली. रुबियो भारतामध्ये आले तेव्हापासूनच या विषयावरती चर्चा होती. अमेरिकेने आपले जे आक्षेप आहेत ते नोंदवले. अशा प्रकारे आपल्या स्वयंसेवी संघटना ज्या आहेत त्यांना तुम्ही पिनलाईज करताय. त्यांना तुम्ही एक प्रकारे शिक्षा भोगायला लावताय. अशी भूमिका अमेरिकन सरकारने त्यावेळेला घेतलेली होती आणि कडकपणे एकदम अगदी मोदींवरती दुसऱ्या टोकाला जाऊन एका बाजूला भलावण करायची, स्तुती-स्तुमनं उधळायची आणि दुसऱ्या बाजूला कडक कारवाया करून सरकारची कोंडी करायची. हे तंत्र हे तेव्हापासून सुरू झाल्याचं आपल्याला दिसतं. पण मोदी सरकार बिलकुल मागे हटलेलं नाहीये. कारण सरतेशेवटी राष्ट्रहिताचा प्रश्न आहे. ज्या प्रकारे मणिपूरमध्ये मी तो खरं म्हणजे नकाशा दाखवणार होते. 1905 साली ठरलंय बरं का. तो असा सगळं जे ख्रिश्चन राष्ट्र तयार करायचं. म्हणजे आता ज्याला झो म्हणतात किंवा चीन जमात आहे किंवा मेघालय, मिझोरम इथल्या सगळ्या जमातींचं हळू करत धर्मांतरण करायचं आणि मग तो भूप्रदेश जो आहे, तो एक ख्रिश्चन राष्ट्र म्हणून जन्माला घालायचा प्लॅन हा 1905 पासूनचा नकाशा मी बघितला. मलाही आश्चर्य वाटलं त्यावेळेला. तर हे सगळं आता प्रत्यक्षामध्ये उतरवण्यासाठी म्हणून परदेशामधून भरपूर पैसा येतो भारतामध्ये आणि त्याला पायबंद हा घातलाच पाहिजे. मला वाटतं प्रत्येक स्वाभिमानी भारतीय जो आहे, तो मोदी सरकारच्या मागे ठामपणे उभा आहे या बाबतीमध्ये. पण ज्या पद्धतीने ही सगळी लढाई केली जातीये ना, त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका आहे. म्हणजे आता तुम्ही असा उलटा विचार करून बघा. ही FCRA मधल्या ह्या ज्या दुरुस्ती आहेत, ह्या एक धरून चाला की आणखी 2-4 वर्ष ह्या नाही झाल्या, तर काय नेमकं होणार आहे?
14 पासून तर आतापर्यंत झालं. अनेक संस्थांवरती कारवाई केली गेली. त्यांची लायसन्सेस रद्द झाली. पुढचे येणारे पैसे थांबले. अ, मागे गेलेल्या पैशाचा ज्याचा गैरवापर झाला त्याचं काय करायचं हा प्रश्न जरूर आहे. आणि त्याच्यासाठी तो कायद्यामध्ये दुरुस्ती पण करायला सरकारनी पावलं उचलली. पण अमेरिकेने त्याच्यावरती कडक आक्षेप नोंदवलेला आहे. पण मोदी सरकारने त्यांना इतक्या प्रकारच्या गैरवापराचे दाखले कदाचित दाखवले, की अमेरिकन सरकारने एक गोष्ट मान्य केली, इथून पुढे सरकारी मदत जर का आम्ही अशा संस्थांना पाठवणार असलो, तर ती मदत आम्ही थेट त्या संस्थांना न देता ती भारत सरकारच्या आम्ही स्वाधीन करू. मग सरकारने त्यांना काय करावं आणि त्याचा विनियोग त्यांनी कसा करायचा ते बघून घेतील. तेव्हा अमेरिकेने अधिकृतरित्या सरकारी पातळीवरती जी मदत येत होती इकडे, त्या मदतीमध्ये आपले हात जे आहेत ते झटकून टाकलेले आहेत, की इथून पुढे आम्ही हे सगळं करणार नाही म्हणून. आता हे झाल्यानंतर ह्याचाच अर्थ असा, की अमेरिका 2 पावलं मागे गेलेली आपल्याला दिसते या गोष्टीमध्ये. मग पुढे काय नेमकं आहे? आणि त्यांचा आक्षेप अजून सुद्धा कशासाठी आहे आणि अजून म्हणजे असं म्हणतात, की मला वाटतं कालच्याच मध्यरात्री साधारण 11 वगैरे वाजता असेल रात्रीच्या उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हॅन्स यांचा म्हणे मोदींना फोन आला आणि मोदींनी स्वतः ट्वीट करून सांगितलं, की व्हॅन्स यांचा मला फोन आला आणि आम्ही वेगवेगळ्या विषयांचा आढावा घेतला. तसेच व्हॅन्स साहेबांना सुपुत्राचा जो लाभ झाला त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन केलं वगैरे, वगैरे. असं एक ट्वीट मोदींनी ताबडतोबीने टाकलं. तुम्ही मला आठवण करून सांगा, जानेवारी 2025 पासून आत्तापर्यंत भारत सरकारनी पुढाकार घेतला, मोदींनी पुढाकार घेतला आणि मोदींनी फोन लावला अमेरिकन सरकारला, ट्रम्पना, जे.डी. व्हॅन्सना, मार्को रुबियोंना. असं कधी ऐकलं का तुम्ही? प्रत्येक वेळी फोन येतो तो तिकडून येतो. मोदी शांत बसलेले. ह्यांना का वारंवार फोन करायला लागतो? हे सगळे जे 2 पावलं मागे गेले ते एफ-सी-आर-ए वरती, ते का झालेलं आहे? आणि ते जाऊन सुद्धा मोदी सरकार ऐकत नाही. म्हटल्यानंतर आता आत्तापर्यंतची जी कृष्ण शिष्टाई मार्को रुबियोंनी केली, ती सगळी लढाई व्यर्थ झालेली दिसते. तेव्हा आता जे.डी. व्हॅन्सना पुढे यावं लागलं. व्हॅन्सचा फोन झाल्यानंतर सुद्धा भारताच्या भूमिकेमध्ये काहीही फरक घडल्याचं आढळलेलं नाही. तेव्हा एफ-सी-आर-ए वरती एक प्रकारे होम मिनिस्टर्स आघाडीवरती आहेत. त्यांना भेटण्यासाठी देशांतर्गत अनेक ख्रिश्चन संघटना आणि त्यांचे महत्वाचे पदाधिकारी अ, मी द्वैधा भेटून गेले. त्यांनी त्यांचं म्हणणं सुद्धा मांडलं. त्याच्यामध्ये भारत सरकारने आणखी एक गोष्ट मान्य केली, की ही सगळी जी दुरुस्ती आहे, ती रिट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनी न करता प्रॉस्पेक्टिव्ह म्हणजे कसं, की भूतकाळामध्ये जर का अशा काही चुका झाल्या असतील, तर त्याला ह्या तुम्ही प्रोव्हिजन्स लागू करू नका. इथून पुढे जर का काही चुका झाल्या अशा प्रकारे गैरवापर झाला, तर त्याच्यासाठी ते तुम्ही त्याचा वापर करा. ही जी एक सूचना आलेली आहे सर्व ख्रिस्ती संघटनांकडून, त्यावर मोदी सरकार विचार करेल अशी चिन्ह आहे. एफ-सी-आर-एची ही जी दुरुस्ती आहे ना, ती या सत्रामध्ये येणारच म्हणून अनेक लोक शपथा घेत आहेत. शपथेवर सांगतात, की जा हे बिल होणार आहे काय अमेरिकेने किती बोंबाबोंब केली तरी देखील मोदी सरकार मागे हटणार नाही. पण दुसऱ्या बाजूला या ख्रिश्चन संघटना या नुसत्याच जाऊन सरकारला भेटतायत असं नाही. तर ते ही जर का दुरुस्ती ही इतपर सुद्धा करायचा निर्णय समजा मोदी सरकारने घेतला, तर मणिपूर आणि अन्य भागामध्ये आंदोलनं होऊ शकतात, हिंसक आंदोलनं होऊ शकतात आणि बहुतांशी प्रजा तिथली ही ख्रिस्ती असल्यामुळे त्याला एक व्यापक जनमताचा पाठिंबा सुद्धा मिळू शकेल, असं चित्र हे लोक उभं करतायत. ही महत्वाची गोष्ट आहे. हे सगळं तसं होईलच असं नाहीये. मोदी सरकार मुळात ही दुरुस्ती कधी आणणार ह्याच्याबाबत कुठेही एक अजून एक सूचना आली, की तुम्ही ही जी हे आहे ती एक कमिटी असते ज्युडिशियल आपली पार्लमेंटरी रिव्ह्यू कमिटी असते. तिच्याकडे पाठवा म्हणजेच काय तर 8-10 महिने हे सगळं काही करू नका. असाही एक प्रस्ताव आहे. तेव्हा या सगळ्यामध्ये मोदी सरकार जे आहे ना, परत एकदा माझा विचार मी मांडते तो कदाचित पूर्णपणे चुकीचाही असू शकतो.
पण FCRA दुरुस्ती हा एक चकवा आहे, असं मला वाटतं. त्या मोदी सरकार एक प्रकारे तो व्हॅन डायकला पकडला आणि कोणाला पकडून आत टाकले. त्याच्यासाठी आधी नागपुऱ्या काढायचं काम चालू आहे. त्याच्यात काही कुठे यश मिळत नाही. त्याच्यात भरीसभर हे FCRA आणून ठेवलेलं आहे. तेव्हा मोदी सरकार अमेरिकेला इशारे देतं आहे, असं मला वाटतं. इशारे देतं आहे, की तुम्ही स्वतःला फार शहाणे समजू नका. तुम्ही आमची गळचेपी करताय, कोंडमारा करत आहात, कोंडी करत आहात. वेगवेगळ्या प्रकारे डावपेच आखत आहात, जेणेकरून भारताचा विकास, भारताची प्रगती रोखण्याचा प्रयत्न करताय. आम्ही ब्रिक्समध्ये जाऊ नये, आम्ही ब्रिक्सची पेमेंट सिस्टम येणार त्याच्यात भाग घेऊ नये. आम्ही रशियाकडून तेल विकत घेऊ नये, आम्ही इराणकडून तेल विकत घेऊ नये. म्हणून जे तुम्ही दडपण आणताय, त्या दडपणाला उत्तर कसं द्यायचं आहे आम्हाला माहिती आहे. नाहीतर एवढी शेपूट धडा-धडा, धडा-धडा, धडा-धडा मारून दाखवण्याची गरज काय? मार्को रुबियो अख्खा दौरा करण्यासाठी भारताच्या आले कशाला इकडे? जे व्हॅन्स कशासाठी फोन करून सांगतायत, की हे करा, हे करा, हे करा म्हणून. तुम्ही करा तुमचं काय आहे ते. संघटना तुमच्या आहेत ना आणि तुम्ही म्हणता ना, की अमुक कामासाठी म्हणजे काय, तर बाबा ते गरीब विद्यार्थी आहेत, त्यांच्या शिक्षणासाठी म्हणून हे पैसे पाठवतात. त्यांच्या काय पौष्टिक आहारासाठी पाठवतात. त्यांच्या औषधासाठी पाठवतात आणि ह्या सगळ्याचा वापर न करता ते काहीतरी भलत्या गोष्टी चालू आहेत. हे कुठून होतंय? आणि त्याची जबाबदारी कोणी घ्यायची? तेव्हा कोंडी केलेली आहे भारत सरकारने. FCRA दुरुस्ती हा एक चकवा आहे असं म्हणणं. म्हणजे मला असं म्हणायचं नाही मोदी सरकार त्याच्याबाबत सीरियस नाहीये. पण ते आत्ताच करीन ह्या ज्या बातम्या सोडल्या जात आहेत, त्या केवळ बातम्या सोडल्या गेल्यात असं माझं म्हणणं आहे. FCRA आणखी 1 वर्षाने दुरुस्ती झाली तरी काही फरक पडणार नाहीये. गळ्याशी काहीही आलेलं नाहीये. पण गळ्याशी आलेले उर्वरित प्रश्न जे आहेत, ते जर का मार्गी लावता आले या निमित्ताने, तर ते मोदी जरूर करून दाखवतील, असा माझा अंदाज आहे. अर्थात या सत्रामध्ये इतरही बिलं एक्स्पेक्टेड आहेत. महत्त्वाची डिलिमिटेशन आहे त्यातलं सर्वात महत्त्वाचं बिल आहे असं म्हटलं जातं. माझ्या दृष्टीने पॉप्युलेशन कंट्रोल म्हणजे त्याचा उल्लेख कुठेच आलेला नाहीये. पण ही सगळी महत्त्वाची बिलं आहेत मित्रांनो. तेव्हा या सगळ्याबाबत काय करायचं? मोदी सरकारने 16, 17, 18 3 दिवस खास सत्र बोलवलेलं आहे आणि 21 ऑगस्टला काहीतरी या लोकांनी निदर्शनं करणार म्हणून धमकी सुद्धा दिलेली. तेव्हा काय होतंय आपण नेमकं बघूया. पण माझ्या अंदाजाने FCRA दुरुस्ती हा एक प्रकारचा चकवा आहे. त्याला म्हणतात ना अंतस्थ हेतू मोदी सरकारचा काहीतरी वेगळा आहे आणि त्याचा रोख सुद्धा वेगळा आहे. परिस्थिती कशी बदलते त्याचा मागोवा जरूर घेऊ 18 तारखेला. हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असं चालू ठेवा. धन्यवाद.